नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद अर्थातच कोकणचा प्रसाद आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कशा सगळे? आशा करूया तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। साधारण 3 ते 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आपण हा व्हिडिओ करतोय। थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की नक्की आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत। आज जरी हा विषय मी तुमच्यासमोर मांडतोय, हा जरी पर्सनल असला तरी पण आज मला तुमच्या आशीर्वादाची, प्रेमाची आणि सहकार्याची खूप गरज आहे। तर मित्रांनो, आज मी जे तुमच्यासमोर शेअर करणार आहे, तुमच्याकडे ज्या गोष्टी शेअर करणार, मला वाटत होतं की आपल्याला देखील याची माहिती असावी। आपले जे सबस्क्रायबर आहेत, आपले व्ह्यूअर्स आहेत, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट माहिती असावी, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय। आणि आपल्या सहकार्याची तर गरज आहे, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ शेअर करतोय। मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही देखील अनुभवलाय तो वर्ष म्हणजेच कोरोनाचा वर्ष। ज्या वेळेला कोरोनासारखी महामारी आपल्या देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये पसरली होती, त्यावेळेला सगळे म्हणजेच शहरं ओस पडली होती, सगळे लोक गावाकडे स्थलांतरित झाली होती। कारण परिस्थिती तशी होती। या महामारीमध्ये खूप माणसं देखील, चांगली जीवाभावाची माणसं गेली। आणि तो काळ असा होता की त्यावेळेला घरी बसणं हाच एकमेव पर्याय होता। त्यावेळेला मुंबईच्या रस्त्यावरती, पूर्ण मुंबईचे रस्ते असू देत किंवा आणखी काही ठिकाणं असू देत, पूर्णपणे ओस पडले होते। कोणाला कामा धंद्यावरती जाता येत नव्हतं, ऑफिसला जाता येत नव्हतं। तर त्यावेळेला मी देखील मुंबईला होतो। आणि त्यावेळेला मी असं ठरवलं की ज्यावेळेला कोरोनाचा काळ होता, त्यावेळेला इतरांनी जसं ठरवलं त्यानुसार मी देखील गावी स्थलांतरित झालो। आणि गावी स्थलांतरित झाल्यानंतर आता इथे गावी आल्यानंतर नक्की आता पुढे करायचं काय, उदरनिर्वाह कसा करायचा? तर त्यावेळेला असं आपल्यासमोर प्रश्न होता की गावामध्ये आपल्याला जाता येत नाही, गावामध्ये फिरता येत नाही, तर व्यवसाय करायचा कसा? तर त्यावेळेला आपण भाजीचा व्यवसाय निवडला होता आणि भाजीच्या व्यवसायाला सुरुवात केली होती। परंतु 1-2 महिना साधारण व्यवसाय चालला आणि न चालण्याचं कारण वेगळंच ठरलं। कारण जी लोक गावी स्थलांतरित झाली होती ती कायमस्वरूपी स्थलांतरित नव्हती झाली। कारण तुम्हाला तर माहिती आहे गावची परिस्थिती, कोकणातली परिस्थिती, कामाधंद्यानिमित्त लोक मुंबई ठिकाणी स्थलांतरित आहे। बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे गावी। उद्योगधंदे नसल्यामुळे इथे नोकरी किंवा जॉब चांगल्या पद्धतीचे नाही आहेत। तर त्याच्यामुळे खूप लोक असे आहेत मुंबई ठिकाणी किंवा इतर शहरं आहेत तिथे स्थलांतरित आहेत। तर सगळी लोक त्या 2 महिन्यामध्ये, जसा कोरोनाचा काळ संपत गेला तसे लोक मुंबईला स्थलांतरित झाली आणि आपला जो भाजीचा व्यवसाय होता तो परत एकदा ठप्प झाला। तर त्याच्यानंतर आपल्याकडे कोणताही व्यवसाय करायचे डोक्यामध्ये कल्पना येत नव्हती। पण नंतर असं डोक्यामध्ये आलं की आपण बांधकाम क्षेत्रामध्ये घुसूया। तर बांधकाम क्षेत्राला निगडीत असा व्यवसाय करायचा झालं तर नक्की कोणता व्यवसाय करूया? तर त्यावेळेला आपण असं ठरवलं की आपण वीटभट्टीमध्ये घुसूया, वीटभट्टीच्या व्यवसायाला सुरुवात करूया। आणि त्यानुसार आपण वीटभट्टीच्या व्यवसायाला सुरुवात केली। बघा, एखादा व्यवसाय जर करायचा असेल तर कच्चा मालाची गरज असते। तर वीटभट्टीमध्ये देखील कच्चा माल म्हणजेच वीटभट्टीला मुख्य जे गोष्ट लागते ती म्हणजे माती। तर ती माती आपल्याकडे त्यावेळेला अवेलेबल होती। आणि आता साधारण 3 ते 4 वर्ष लोटलेत आणि आपल्याकडे माती संपलेली। त्याच्यामुळे हा वीटभट्टीचा देखील व्यवसाय आपण बंद करतोय। मी टायटलमध्ये फक्त असं टाकलंय की आपण वीटभट्टी व्यवसाय बंद करतोय। त्याच्या मागचं कारण आपण टायटलमध्ये नाही टाकलंय, पण हे मुख्य कारण आहे। कारण आपल्याकडची जी माती आहे, जे कच्चा माल लागतो तो आपल्याकडे संपलाय, त्याच्यामुळे आपण हा व्यवसाय बंद करतोय। तर आता व्यवसाय जरी बंद करत असलो तरी पण आता पुढे काहीतरी करायला हवं। इथे गावी राहतोय तर काहीतरी धंदा, व्यवसाय असावा, म्हणून आपण एक नवीन सुरुवात करतोय। नवीन सुरुवात म्हणजे पर्यटनाजवळ निगडीत असणारा व्यवसाय, छोटासा व्यवसायाला सुरुवात करतोय। ते म्हणजे आपण हॉटेल क्षेत्रामध्ये म्हणजेच लॉजिंग क्षेत्रामध्ये घुसतोय, जातोय, त्या क्षेत्रामध्ये नव्याने पाऊल टाकतोय। तर तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे। कारण कोणतंही क्षेत्र असेल तर तिथे ओळख असायलाच हवी। आणि हा जो व्यवसाय मी निवडलाय, हे जे क्षेत्र निवडलंय, त्याच्यामध्ये खूप ओळखीची गरज आहे। कारण प्रत्येक जण आहे, प्रत्येक माणूस आहे ज्याचा कोण ना कोणतरी मित्र पुणे, मुंबई या ठिकाणी राहत असतो। आणि आपला कोकण असा भाग आहे जिथे पर्यटक
दररोज म्हणजेच तुम्ही म्हणाल वर्षाच्या 12 महिने पर्यटक येत असतात. तर इथे आल्यानंतर पर्यटनासाठी आल्यानंतर इथे खाण्यापाण्याची राहण्याची सोयीची गरज असते. तर ती सोय म्हणजेच हॉटेल क्षेत्र त्याच्यामध्ये आपण पाऊल टाकतोय, पदार्पण करतोय, सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत. आपण हा लॉजिंग चालवायला घेतलाय, नक्की कुठे घेतलाय फक्त मी तुम्हाला सांगतोय. मी हे आता आपण जे लॉजिंग सुरुवात करतोय ते हरिहरेश्वर श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे सुरुवात करतोय. व्हिडिओ टाकणार आहोत ज्याचं आपण हॉटेलचं जे ओपनिंग आहे, लॉजिंगचं ओपनिंग आहे, सुरुवात कशी होईल ते आपण दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढे देखील आपण त्या हॉटेलचं लॉजिंगचं व्हिडिओ करून आपण ते देखील प्रसारित करणार, जेणेकरून आपले मित्र आहेत त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचावा. आणि मित्रांनो, आत्तापर्यंत मला ज्या पद्धतीने आपण सहकार्य केलं, आशीर्वाद दिला, तर तसंच आशीर्वाद प्रेम कायम माझ्या पाठी राहू द्या. आणि उद्या नवरात्रोत्सव चालू होतोय. तर मित्रांनो, हे मला आपल्यापर्यंत पोचवायचं होतं, म्हणून आपल्यापर्यंत शेअर करायचं होतं, म्हणून आपण हा खास व्हिडिओ केलाय. मित्रांनो, ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ज्या व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपले काही वीटभट्टी व्यवसायामध्ये जे आपले कस्टमर होते, वीट घेणारे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचू द्या. आणि नवीन जे आपले येणारे श्रीवर्धनमध्ये असू देत किंवा हरिहरेश्वरमध्ये जे पर्यटक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ जाऊ द्या, ज्याच्यामुळे मला थोडासा फायदा होईल. तर चला मित्रांनो, भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय, काळजी घ्या. आणि हो, उद्यापासून नवरात्रोत्सव चालू होते, तर त्याच्या व्हिडिओ आपण या चॅनलवरती रेग्युलर बघा. आपण आजूबाजूच्या परिसरात ज्या पद्धतीने गणेशोत्सवामध्ये आजूबाजूच्या ज्या परिसरातील जे गावं आहेत त्या गावातील गणेशोत्सवाच्या व्हिडिओ टाकून बाप्पांचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. तसाच एक प्रयत्न आता सगळे लोक मुंबईला गेलेत, गणेशोत्सव झालाय त्याच्यामुळे जास्त लोक नाही आहेत गावी. तर आपल्या गावी नवरात्रोत्सव कसा साजरा होतो तर ते या व्हिडिओमधून आपण दाखवण्याचा प्रयत्न छोटासा करणार आहोत. तर चला मित्रांनो, भेटू उद्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. धन्यवाद.